जरांगे पाटलांना हे स्पष्ट करावंच लागेल. शरद पवार किंवा काँग्रेस सत्तेत असताना वर्षानुवर्ष त्यांनी मराठा समाजाचं आरक्षण हा विषय सुद्धा काढला नाही, सुद्धा काढला नाही. पण जरांगे पाटील त्यांच्या विरोधात बोलत नाही. EWSच्या 10% सगळ्यात जास्त लाभार्थी ही आमची मराठा समाजातली मुलं मुली होती. तुम्ही SC-BC म्हणून ज्यावेळेला वेगळं आरक्षण मागितलं किंवा दिलं त्यावेळेला तो EWS मधला परागंदा झाला. आज पुन्हा तिकडचा कब्जा हा ठिकाणी हिरव्या पिलावडीने घेतला. मराठा समाज तिथून बाहेर पडला. उशिरा गोष्टी ज्या कळल्या तुम्ही म्हणता त्यालाच आपण एक सत्ताधारी पक्ष म्हणून अति आत्मविश्वास होता असं म्हणाल का तुम्ही? तुम्ही घुटणे टेकून आलात, झुकून आलात. तुम्ही आरोप करताना महाराष्ट्र दिल्ली समोर झुकला. मग आता तुम्हाला काय म्हणायचं? उद्धवजी तुमचा पक्ष ढुंगणवर करून आला का? कुर्निसात करून आला दिल्लीला? का लपवले सोनिया गांधीजींबरोबर भेटल्याचे फोटो? मुंबईचा वडापाव आता तुम्हाला पसंत नाही, दिल्लीची नल्ली नेहारी पसंत आहे. तर ती नल्ली नेहारी उद्धवजींनी सांगावी मोठ्याची आहे की छोट्याची आहे? तुम्ही स्वतः RSS मधून येता, तुमची पार्श्वभूमी ABVP आणि RSSची आहे. तर मला एक RSSचा कार्यकर्ता म्हणून तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही काय विचार करता अजितदादांच्या महायुतीसोबत असण्याबद्दल? या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही आणि याचं आम्हाला दुःख आहे, सल आहे, आमची चूक सुद्धा आहे. याबद्दल मी पहिल्यांदा हे स्पष्ट केलं पाहिजे. पण यश कोणाला मिळालं? पक 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 करणारे संजय राऊतांनी सांगावं ना. जागा वाटपाच्या तिढ्यावर महाविकास आघाडी फुटेल, बनवाबनवी करून जर ते एकत्र राहिले तर ज्या दिवशी निकाल लागेल त्या दिवशी फुटेल. 2024ची महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक फार अभूतपूर्व अशी असणार आहे. कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन मोठ्या पक्षात पडलेल्या फुटीनंतर त्या फुटीसाठी ज्यांना जबाबदार धरलं जातंय त्या भाजपसाठी सुद्धा ही मोठी कसोटी असणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपची रणनीती काय असणार आहे, मुंबईमध्ये भाजप काय करणार आहे, एकंदर आरक्षणाचा मुद्दा कसा सांभाळणार आहे, महायुतीला कसं सांभाळणार आहे, मुख्यमंत्री पदाचं काय, या सगळ्या मुद्द्यांवरती माझ्यासोबत बोलण्यासाठी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार सर आहेत. सर, तुमचं स्वागत आहे बोलबिडूमध्ये. खूप धन्यवाद. सर, जसं मी म्हणाले ही निवडणूक जी आहे ती फार अभूतपूर्व असणार आहे. कारण महत्त्वाचे 6 पक्ष असणार आहेत या निवडणुकीमध्ये आणि त्यातही मुंबई भाजपसाठी सुद्धा खूप महत्त्वाची आहे. साधारण लोकसभेच्या दरम्यान तुमचा असा अंदाज होता की सगळ्या जागांवरती तुम्हाला यश मिळेल, पण परिस्थिती तशी दिसली नाही. फक्त 2 जागांवरतीच महायुतीला यश मिळालं. आता विधानसभेचा सुद्धा आपण स्कोर बघितला तर 14 आणि 19ला 15 आणि 16 जागा मुंबई रिजनच्या, म्हणजे आजपर्यंत सगळ्यात चांगलं यश होतं मुंबईमध्ये. आत्ता मुंबईसाठी तुमचं प्लॅनिंग काय आहे? शहरी भागांवर भाजपचा खूप जोर असतो, भाजपचा मतदार शहरी भागातून येतो. अशा वेळी या परिस्थितीमध्ये मुंबई जिंकण्यासाठी भाजप काय करते? मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीने आपला नियोजन पद्धतीने निवडणुका जिंकण्याचा कार्यक्रम ठरवला आहे. आमची मुळातली ताकद जी आहे ती संघटनेची ताकद आहे. बूथ स्तरावरचा कार्यकर्ता, बूथ समितीतले सदस्य, पोलिंग स्टेशनला आम्ही शक्ती केंद्र म्हणतो, त्या शक्ती केंद्राची समिती, प्रत्येक इमारतीचा चाळीचा एक प्रमुख, अशा पद्धतीने 1.5 लाख कार्यकर्त्यांचं एक जाळं आम्ही विणलेलं आहे. आणि ती आमची मुळातली सर्वात मोठी फौज, जमिनीवरची फौज त्या ठिकाणी आहे. मुंबईकर आणि भाजप याचं नातं हे आता दिवसागणिक अजून घट्ट होत चाललंय. पूर्वी मुंबई आणि कोकण, तर मुंबई आणि कोकण या विषयात काहीतरी केलं आणि त्यावेळेच्या शिवसेनेने 2 जागा मिळवल्या, अशी परिस्थिती आता नाही. कारण कोकणातही भारतीय जनता पक्ष आहे आणि मुंबईतही आम्हाला या लोकसभेत अपेक्षित यश मिळालेलं नसलं तरी मुंबई म्हणूनच्या विषयामधली नाळ ही आमचीच घट्ट आहे. याचं कारण दुसरा मुद्दा आहे जो विकास. मुंबईतला सगळ्यात जास्त प्रवाशांची मागणी असते ती मुंबईची उपनगरी रेल्वे, त्यातली गर्दी, त्यातल्या होणाऱ्या अडचणी, त्यात होणारे अपघात, या सगळ्यातनं त्यांना सुटका हवी. गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये केंद्रीय सरकारच्या मदतीने पश्चिम उपनगर असो किंवा पूर्व त्या ठिकाणी उपनगर रेल्वे असो किंवा हार्बर असो, या सेकंडच्या सगळ्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर खूप भरीव काम आम्ही केलं आहे. अगदी प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यापासून, डब्याची आकारणी बदलण्यापासून, तिथे असलेल्या लिफ्टपासून, एस्केलेटरपासून, पिण्याच्या पाण्याच्या सोयीपासून, एक्स्ट्रा डेकपासून आम्ही भरीव काम केलं आहे. त्याला एक पर्याय दिला पाहिजे म्हणून मेट्रोचे रूट मुंबईत 9, त्यातले 3.5 सुरू झालेले आहेत. कोस्टल रोडचा आनंद आता मुंबईकर घेतोय, जे काम देवेंद्रजींच्या काळात सुरू झालेलं आहे. सांगण्याचा मुद्दा, एक नातं गावाशी
ते कोकणाशी आम्ही आता बांधले गेलेलो आहोत. दुसरी आवश्यकता विकासाची, त्यात आमचा प्रेझेन्स अन्य कुठल्याही पक्षापेक्षा भरीव कामाचा आहे. तिसरी भूमिका कार्यकर्त्यांची फौज, यामध्ये आमचं जाळं विणलेलं आहे. आणि चौथा, मुंबईकर आज अपेक्षित जे करतोय ते म्हणजे त्याला हवंय शांततेतलं जीवन. आणि ती शांतता बिघडवू कोण पाहते आहे, तर मुंबईत काही हिरवी पिलावळं आता ही शांतता बिघडवण्याचं काम लोकसभा निवडणुकीनंतर करतायत. आणि मग धारावीतला झालेला अरविंद नावाच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्याचा खून हे त्यातलं मूळ कारण आहे. आणि त्यामुळे मुंबईकराला आता पहिल्यांदा दिसायला लागलं बऱ्याच वर्षांनंतर ही मंडळी आता हिरवी पिलावळ रस्त्यावर येऊन मर्डर्स करू लागलेली आहेत. आणि त्याला उभाटा शिवसेना कुठे ना कुठे बोलून मौन करून सुद्धा समर्थन देत आहे. आणि म्हणून मुंबईकराला मुंबईकर म्हणून शांततेत जगण्यात भाजप त्या विषयाचा पुढाकार घेतोय. आणि म्हणून मला असं वाटतं चारही मुद्द्यांवर आम्ही केलेली आखणी, नियोजन आणि जनतेचा आशीर्वाद आम्हाला चांगलं यश देईल. पण सर, जसं आपण विकासाच्या मुद्द्यावरती आता पण म्हणालात, तो पण तुमचा मेन पॉइंट असणार आहे विधानसभेसाठी. लोकसभेसाठी सुद्धा तुमच्याकडे मेट्रोची कामं असतील, अटल सेतू असेल किंवा कोस्टल रोड, असे सगळे मुद्दे असताना सुद्धा मुंबईच्या भागामध्ये हिंदू मुस्लिम हा मुद्दा खूप मोठा झाला आणि ज्याचा परिणाम लोकसभेला पडला असं सातत्यानं तुमच्याकडून सांगण्यात येतं की उद्धव ठाकरे गटाचे जे काही खासदार निवडून आलेले आहेत त्यांच्या मागे मुस्लिमांची ताकद जी आहे ती उभी राहिली. पण भाजपला हे टाळता आलं नसतं का? लोकसभेला विकासाचा मुद्दा जास्त मोठा करून या सगळ्या मुद्द्यांना गौण करणं जमलं नसतं का? मला हे मान्यच करायला लागेल की आम्ही ज्या 3 गोष्टी ह्या आमच्या विरोधकांनी केल्या, खरं तर त्यांनी केलेलं नाहीच आहे. कधीतरी या विषयावर वेगळं बोललं पाहिजे की काँग्रेस, महाराष्ट्र विकास आघाडी किंवा इंडिया अलायन्स यांनी केलेल्या डावपाचावर ते निवडणूक लढवलेलंच नाही आहे. यामागे 200, 250, 300 वेगवेगळ्या संघटना, NGOs, व्यक्ती, ज्यांना काही ठिकाणी अर्बन नक्षलसुद्धा, माओइस्ट, इव्हेंजलिस्ट या सगळ्या फोर्सेसने काम केलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी ज्या 3 गोष्टी केल्या, जे माझ्या निवडणुकीनंतरचे ॲनालिसिस आहे, एक नरेटिव्ह बेस्ड मुवमेंट, 2 ग्राउंड बेस्ड मुवमेंट आणि 3 इलेक्टोरल मुवमेंट. आणि नरेटिव्ह बेस्ड मुवमेंटमध्ये त्यांनी आम्हाला अंधारात पकडलं. हे मान्यच करायला लागेल की संविधान बदलणार, आरक्षण जाणार, तुमच्या हातातलं गुण जाईल. या नरेटिव्ह बेस्ड मुवमेंटला ओळखायला, त्याच्यावर उत्तर द्यायला आम्ही उशीर केला. ग्राउंड बेस्ड मुवमेंटमध्ये समाजामध्ये आणि जातीमध्ये असे बिंदू पेरले की मराठा समाजाचं आंदोलन हे बोलू लागलं की आम्हाला OBC मध्येच आरक्षण पाहिजे. धनगरांचं आंदोलनातले काही नेते STंचं काढून आम्हाला पाहिजे. आणि मग या ग्राउंड बेसवर त्या समाजाला रस्त्यावर उतरवं, अशा पद्धतीने केलेलं ग्राउंड बेस मुवमेंट. आणि 3 इलेक्ट्रल मुवमेंट म्हणजे एक असा बास्केट केला पूर्ण देशातच की ज्यामध्ये तुमचं आमचं वेगवेगळं जमणार नाही आहात, वेगवेगळे आहोत, पण ह्या बास्केटमध्ये एकत्र येऊ. ममताला लेफ्ट नको, पण ह्या बास्केटला एकत्र येऊ. सनातन धर्माला शिव्या देणारा स्टालिन हा हिंदू हृदय सम्राटांच्या मुलाबरोबर ह्याच बास्केटमध्ये एक राहील. या त्यांनी केलेल्या गोष्टी या आम्हाला उशिरा कळल्या, त्याच्यावर उशिरा आम्ही उत्तर देऊ शकलो. अपयश तिकडेच रडलंय. आता आम्ही प्रिपेअर्ड आहोत. पण यालाच उशिरा गोष्टी ज्या कळल्या तुम्ही म्हणता, त्यालाच आपण एक सत्ताधारी पक्ष म्हणून अति आत्मविश्वास होता असं म्हणाल का तुम्ही? मला वाटतं आता त्या गोष्टी झाल्या आहेत, त्याच्यावर भाष्य करण्यापेक्षा आम्ही चुकलो हे मान्य करायला काही अडचण नाही. बरं, आता मराठा आरक्षणाचा मुद्दा जो सातत्यानं चर्चेत येतो, जो लोकसभेला सुद्धा अगदी कळीचा मुद्दा ठरला. म्हणजे मराठवाड्यामध्ये युतीला फक्त एकच जागा मिळाली, भाजपलाही एकही जागा मिळाली नाही. व्हाईट वॉश झाला भाजपचा मराठवाड्यामध्ये. आत्ता सुद्धा जरांगींच्या ज्या काही शांतता रॅली आहेत त्याचं प्रमाण सुद्धा वाढताना दिसतंय. लोकांचा भरपूर प्रतिसाद सुद्धा त्यांना मिळताना दिसतोय. आता या मराठा आरक्षणाचा विधानसभेवरती काय इम्पॅक्ट पडेल तुम्हाला असं वाटतं, ज्या पद्धतीनं चालू आहे? मुळामध्ये याच्या 2 गोष्टी, एक तर आरक्षण, समाज, त्याची मागणी, इच्छा, अपेक्षा हा एक भाग. या समाज, आरक्षण, इच्छा, अपेक्षा आणि मागणी या आधारावर केलेली एक मुवमेंट, ज्यामागे असलेल्या शक्ती आणि राजकीय हस्तक्षेप हा दुसरा भाग. पहिल्या भागाचं उत्तर द्यायचं झालं तर मराठा समाज ही मागणी वर्षानुवर्ष करताय. मला वाटतं ती योग्य आहे. मराठा समाजाचं मागासले पण तर आता सिद्धही झालं आहे. आणि त्यामुळे गावागावातला माझा मराठा समाज किंबहुना शहरातला सुद्धा कुठे हमाली, कुठे माथाडी अशा पद्धतीचं काम करून अंग मेहनतीच्या कामावर 2 पैसे जमा करू पाहणारा माझा समाज बांधव
याची अडचण या आरक्षण त्याचं उत्तर असू शकतं, हे खरं आहे. आणि म्हणून आरक्षणाची मागणी, आवश्यकता आणि त्यातनं निर्माण होणाऱ्या इच्छा अपेक्षा याला मला असं वाटतं की 100% भाजप मराठा समाजाबरोबर आहे. विषय कुठे निघतो, या इच्छा अपेक्षा, मागणी आणि गरज, निकड या आधारावर जी एक मुवमेंट सुरू होऊन त्यात असलेला राजकीय हस्तक्षेप हे आम्हाला मान्य नाही. जरांगे पाटलांना हे स्पष्ट करावंच लागेल. शरद पवार किंवा काँग्रेस सत्तेत असताना वर्षानुवर्ष त्यांनी मराठा समाजाचं आरक्षण हा विषय सुद्धा काढला नाही, सुद्धा काढला नाही. पण जरांगे पाटील त्यांच्या विरोधात बोलत नाहीत. पण देवेंद्र फडणवीसांनी समाजाच्या आरक्षणाचा कायदा केला, तो टिकवला, तो सुप्रीम कोर्टापर्यंत टिकवला. सरकार बदललं, उद्धवजीचं सरकार आलं आणि त्या जजमेंटमध्येच सुप्रीम कोर्टाने असं म्हटलंय की आम्हाला मराठी अनुवाद किंवा अन्य अशा गोष्टी ज्या सगळ्या न दिल्यामुळे सुद्धा त्याचा परिणाम झाला. त्या उद्धव ठाकरेंवर जरांगे पाटील बोलत नाही, पण आरक्षण देणाऱ्या देवेंद्रजींवर आलोचना, टीका करतायत. आता एकनाथ शिंदेजींच्या सरकारमध्ये आम्ही आहोत, पुन्हा आम्ही आरक्षण दिलं. त्या आरक्षणाचा फायदा काही ठिकाणी होतोय, तरी जरांगे पाटील हे त्या ठिकाणी एकनाथ शिंदेच्या सरकारवर आरोप करतायत, त्याच्यातही देवेंद्रजींवर आरोप करतायत. त्याच्यावरही विरोधकांवर नाही, अन्य दोघांवर करत नाही आहेत. सगळ्या गोष्टी स्पष्ट आहेत बघा. आणि मग याचा हेतू काय? मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय असेल तर माननीय मोदीजींच्या सरकारने दिलेलं 10% EWS, मी स्वतः नागपूरच्या अधिवेशनामध्ये आकडेवारी मांडली, गोषवारा मांडला. आणि मग या EWSच्या 10%मध्ये सगळ्यात जास्त लाभार्थी ही आमची मराठा समाजातली मुलं मुली होती. तुम्ही SC-BC म्हणून ज्यावेळेला वेगळं आरक्षण मागितलं किंवा दिलं, त्यावेळेला तो EWS मधला परागंदा झाला. आज पुन्हा तिकडचा कब्जा हा ठिकाणी हिरव्या पिलावडीने घेतला. मराठा समाज तिथून बाहेर पडला. मग हेतू काय साधलाय जरांगे पाटील सांगू शकतील का? OBC मधूनच मराठाला आरक्षण पाहिजे हे म्हणण्यामागचा हेतू आरक्षणाचा प्रामाणिक असला तरी या आग्रहाचं कारण काय हे जरांगे पाटील सांगतील का? आणि म्हणून हे प्रश्न जे आहेत हे अनुत्तरित नाहीत. समाज आणि समाजातील काही लोक ही सुद्धा या बाबतीत चिंतित आहे. आमचा प्रामाणिकपणा आम्ही सिद्ध केला, या पुढेही नम्रतेने करू, समाजासमोर जाऊ, समाजासमोर भूमिका मांडू. आणि मला असं वाटतं की या विषयात निवडणूक आणि राजकारण त्यापेक्षा सामाजिक मागासलेपण आणि आर्थिकची गरज या मुद्द्याकडे जास्ती बघितलं पाहिजे, असं माझं मत आहे. आता सर, आपण जर तुमच्याविषयीच बोलायचं झालं तर तुम्ही सुद्धा मराठा समाजातून येता आणि प्रस्थापितांपेक्षा विस्थापित मराठा म्हणून तुमची ओळख आहे. कारण कोकणात येऊन मुंबईसारख्या भागामध्ये आमदार म्हणून ओळख निर्माण करणं, इतक्या मोठ्या पदावरती पोहोचणं. पण जेव्हा असं विस्थापित मराठा म्हणून बघत असताना शहरी भागांमध्ये या आरक्षणाचा तितका प्रभाव तुम्हाला दिसतो का? की आरक्षणाच्या मागणीचा किंवा ती आरक्षणाची मागणी जी आता विधानसभेला सुद्धा परिणाम घडवू शकते असं वाटतं का तुम्हाला? सांगू, अतिशय योग्य प्रश्न विचारला तुम्ही. मुंबईचं जीवन जे आहे ना ते इतकं गतिमान आहे, जलद आहे. इथे तुमच्या पायाला घुसलेला खिळा काढल्यानंतरची जखम सुद्धा जी नॉर्मली तुम्हाला बोचायला लागणारा किंवा त्रास होणारा लागणारा वेळेला सुद्धा ती जागा देत नाही मुंबईतला जलद प्रवास, मुंबईतलं जलद गतिमान आयुष्य. पण म्हणून ते नाही आहे असं नाही आहे. ज्यावेळेला मी पाठीवून बघतो त्यावेळेला मी ज्या शाळेत गेलो त्या शाळेत माझा नैसर्गिक मित्रांचा ग्रुप कुठला झाला आणि मग त्या आमच्या नैसर्गिक मित्रांच्या ग्रुपमध्ये मी असा आरोप करणार नाही किंवा माझा दावाही नाही किंवा कोणी केलंही नाही, पण ते लक्षात आलं की अरे हो, या मी कोकणातनं विस्थापित आलेली मराठा मंडळी ही नॅचरली एकत्र होती. परब होते, भोसले होते, अजून आमची राणे होते. आणि मग त्यामध्ये आमच्या शिक्षकांचे आवडते आणि नावडते यामध्ये आमची लोक जी होती ही सावंत, राणे, भोसले, परब ही आम्ही ती तेवढी आवडती नव्हती. तर जे आवडते होते त्यांच्यावर माझा आक्षेप नाही, कारण त्यांनी काय आमच्याशी कधी वाईट वागलेलं नाही. पण हे जाणवलंच नाही. हे जाणवलं नाही कारण मुंबईचं आयुष्य गतिमान आहे. मुंबईच्या आयुष्यामध्ये ट्रेनमध्ये तुम्ही कामावर जाताना तुम्हाला लक्षातच येत नाही. पण म्हणून हे नाही आहे असं नाही आहे. आणि म्हणून आजही काही मराठा मुलं मुली
या मुंबई शहरामधल्या त्यातल्या अडचणींचा सामना करतायत. बरोबर. आपण अजूनही तो प्रश्न अनुत्तरित ठेवलेला आहे की माझा मराठा मुलगा ज्यावेळेला इथे हमालीचं काम करतो त्यावेळेला तो रात्री कुठे झोपतो आणि ज्यावेळेला तो झोपताना त्याचा झालेला खून हा 92च्या दंगलीमधला, खरा आहे तो हिंदू मुस्लिम दंगलीमध्ये त्याचा हिंदू म्हणून झालेला खून होता, पण हमाल म्हणून त्याच्या आयुष्यातलं दुःख त्या मराठा समाजातल्या मुलाचं काय होतं ते दबलं गेलं, ते समोर आलं नाही. ते येणं अपेक्षित आहे. माथाडी म्हणून त्याच्या असलेल्या अपेक्षा का तो करतोय, का माथाडीच्या कामासाठी तो वणवण भिटकतोय, या सगळ्या गोष्टींना मला असं वाटतं ती एक बाजू जी आहे ही मुंबईत आहे. बरोबर. ते आमच्या मराठा मुलामुलींसाठी ती आपल्याला उभी करावी लागेल. हेही खरं आहे की आता मराठा समाजातल्या शहरातल्या मुंबईतल्या मुलामुलींनी स्वतःच्या मेहनतीवर जीवावर एक कॉम्पिटिटिव्ह प्रवास करून त्यांनी एक स्थान मिळवलं आहे. आज माझी सख्खी बहीण घ्या, ती सख्खी बहीण एका मराठा तशा अर्थाने विस्थापित परिवारातनं येऊन सुद्धा तिने केलेलं शिक्षण, MCOM, CFA, मॅनेजमेंटच्या डिग्र्या, ती आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची MD CEO आहे. या पदावर म्हणजे माझीच बहीण आहे. अशी प्रचंड अशी मोठ्या प्रमाणात मुलं मुली आहेत ज्यांनी स्वतःच्या मेहनतीवर ते कमावलं आहे. मला वाटतं त्यांचं यशही कौतुकास्पद आहे. ते कौतुकास्पद यश कधी तेही झाकळलं आहे आणि त्यांना त्यांच्या काळात झालेल्या अडचणी ह्या सुद्धा जलद गतीच्या आयुष्यामुळे दबल्या गेलेल्या आहेत असं माझं मत आहे. सर, जसं आपण आता मराठा समाजाबद्दल बोललो तसंच ॲक्च्युली तुमचा जो प्रवास आहे तो ABVPचा सुद्धा राहिलेला आहे. आता मला ABVPचा मुद्दा ह्याच्यासाठी तुम्हाला विचारायचा आहे की आता काही दिवसांनी जागा वाटप होईल. काही दिवसांनी भाजपला इतक्या, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांना इतक्या, शिवसेना शिंदेंना इतक्या, या सगळ्या जागा वाटपामध्ये सध्या मी अनेक लोकांशी बोलते तेव्हा असं जाणवते की या जागा वाटपामध्ये सुद्धा ABVP वाले असे अनेक कार्यकर्ते आहेत ज्यांना सध्या संधीची अपेक्षा आहे की आता भाजप इतकी वर्ष आपण काम करतो, आता 24व्या विधानसभेला आम्हाला तिकीटं मिळतील, पण त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा आहे. अशा वेळी या कार्यकर्त्यांची तुम्ही समजूत कशी घालणार आहात किंवा त्यांना संधी देणं आता शक्य आहे की नाहीये हे कसं सांगणार आहात तुम्ही त्यांना? जो एलिजिबल आहे त्याला संधी मिळेल. जो गुणवान आहे त्याची संधी आम्ही रोखणार नाही. मग तो विद्यार्थी परिषदेतनं आलेला असेल किंवा नसेल. विद्यार्थी परिषदेची रचनाच कार्यपद्धतीची अशी आहे की त्याच्या नैसर्गिक नेतृत्व गुणाला सर्वीकडून सर्व बाजूने ठोकून ठाकून तो चांगल्या पद्धतीने आपली भूमिका समाजात निभावू शकतो अशी त्याची ट्रेनिंगच त्या ठिकाणी होते आणि म्हणून त्यांना संधी सुद्धा गुणवान कार्यकर्त्याला मिळेल त्याबद्दल दुमत नाही. पण ज्या वेळेला कार्यकर्ता म्हणतो आम्ही, स्वयंसेवक म्हणतो, तर आमची मनस्थिती पण ही स्पष्ट असते. आम्ही संघात विद्यार्थी परिषदेत गीतच शिकलो आहे. असू आम्ही सुखाने पत्थर पायातील, मंदिर उभारणे हेच आमचे ध्येय. त्यामुळे सुखाने आम्ही पायातले पत्थर राहू, पण मंदिर उभं राहायला पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न असेल. मग ही भूमिका आमच्या कार्यकर्त्यांची आहे आणि म्हणून यातला समतोल पण आम्ही सांभाळू. हे खरंच आहे की ज्यावेळेला तुमचे 1 नाही 2 नाही 3 4 सहकारी पार्टनर स्टेक होल्डर्स येतात त्यावेळेला तुमच्या स्वतःच्या तिकिटांवर लढवण्याच्या मर्यादा या आहेत. ते कार्यकर्त्यांनी समजलं पाहिजे. कार्यकर्ता तो समजतोय. त्यात गुणवत्ता हाच निकष, जिंकणं हाच निकष आणि गुणवत्ता जिंकून करून लोकसेवेचा असलेला त्याचा स्वभाव याला महत्त्व हे आम्ही त्या ठिकाणी देऊ. साधारणतः आता जी काही बैठक झाली आहे मुंबईमध्ये त्याच्यानंतर असा एक आकडा बाहेर येतोय की भाजप 150 जागांवरती लढण्याची तयारी करण्याची शक्यता आहे. पण जर भाजप इतक्या मोठ्या प्रमाणात जागांवरती लढत असेल तर मग एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाला नेमक्या किती जागा मिळणार? तुम्ही, मला जसं माहिती आहे तसं साधारणतः 2014ला 260 पेक्षा जास्त जागा लढवल्या होत्या, 2019ला 160 पेक्षा जास्त जागा लढवल्या होत्या. तर भाजपचा युतीमधला सुद्धा नंबर खूप मोठा आहे जागा लढवण्याचा. पण मग ह्यावेळी हे बॅलन्सिंग कसं साधलं जाणार आहे? मला वाटतं की ह्याचं सूत्र आमच्याकडे ठरलेलं आहे. एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादा पवार, रामदास आठवले आणि अन्य यांनी बसून यामधला फॉर्म्युला काढायचा आहे. माझ्या स्तरावरच्या कार्यकर्त्यांनी याचं जाहीर भाष्य करूच नये, हाही त्या फॉर्म्युलाचा भाग आहे. पण सर्वसाधारणतः हे तर मान्यच आहे की सर्वात जास्त आमदार हे भारतीय जनता पक्षाचे आहेत. यामध्ये काही एकनाथजींच्या पक्षाचा किंवा अजितदादांच्या पक्षाचं काही कोणाचं म्हणणं तसंही नाही. पण सन्मान सगळ्यांना, संधी समान सगळ्यांना आणि भारतीय जनता पक्षाचा वाटा स्वाभाविक हा त्या ठिकाणी मोठा
या सूत्रावर पुढची गणितं बनतील. सर, तुमचे खूप जवळचे मित्र असणारे राज ठाकरे आता तुमच्या सोबत नाहीयेत. महायुतीत लोकसभेला त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता, बिनशर्त पाठिंबा. त्याच्यानंतर त्यांनी मला वाटतं कोकण पदवीधरला सुद्धा त्यांनी पाठिंबा दिला. पण याच्यानंतर अशी कुठली गणितं बदलली आहेत की राज ठाकरेंनी जाहीरपणे स्वतंत्र विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली. त्यांचा मराठवाड्याचा नुसताच दौरा सुद्धा झालेला आहे. त्यांच्या काय एकत्र येण्याचे चान्सेस आहेत की आता ते वेगळेच लढतील असं चित्र आहे? मला असं वाटतं हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे. याच्यावर संपूर्णतः ज्याला आपण म्हणू की फुल स्टॉप झालाय का असं वाटावं असं चित्र नाही आहे. म्हणजे मी मनसे आणि महायुती आता त्यांनी त्यांचा प्रवास करणं त्यांचा अधिकारच आहे की प्रत्येकाला आपला पक्ष वाढला पाहिजे. म्हणजे महायुतीत सुद्धा असं वाटायला चूक काय? राक्षसी आनंद दुसऱ्याला संपवण्यातला असू नये हे त्यातलं मूळ सूत्र असलं पाहिजे. आणि त्यामुळे मनसे राज ठाकरे यांना सुद्धा त्यांचा पक्ष वाढवतायत, वाढवण्याचा अधिकार आहे. त्यांना जास्ती जागावर जिंकायचं आहे, जिंकण्याचा अधिकार आहे. त्यांना आपली भूमिका घ्यायची आहे, त्याचा अधिकार आहे. आणि म्हणून त्यांनी त्यांचं काम करतायत. या प्रश्नावर आज तरी असा काही विषय समोर नाही आहे. त्यावेळेला विषय समोर येईल त्यावेळेला त्याचं उत्तर येईल. पण तुम्ही त्यांची मनधरणी कराल का म्हणजे सोबत येण्यासाठी? जसे लोकसभेला आम्ही सातत्याने बघत होतो, तुम्ही असताल किंवा चंद्रकांत दादा असेल, यांनी भेट घेतली होती. फडणवीस सुद्धा स्वतः राज ठाकरेंना भेटले होते. या बघा, सगळ्यांना त्यांना भेटण्याचा आनंद वेगळाच आहे. त्यांना भेटण्यातून मिळणाऱ्या आणि शिकणाऱ्या गोष्टींची यादी मोठी आहे. त्यांच्याबरोबर भेटून गप्पा मारण्यातनं निर्माण होणारी ऊर्जा ही सुद्धा सदुपयोगी आहे. आणि त्यामुळे राज ठाकरेंना भेटणं ते मनापासून मित्र आहेत. ते बरोबर असले तर आनंद आहे, ते बरोबर नसले तरी ते भेटतात. हा त्यांच्या स्वभावातला गुणविशेष त्यांच्या चुलत भावाने शिकला पाहिजे. सर, पण आता चुलत भावाचाच विषय निघालाय. तर मुंबईमध्ये त्यांनी आपली चुणूक तशी दाखवली आहे. लोकसभेला 3 जागा त्यांनी मुंबई भागामध्ये जिंकलेल्या आहेत. साधारणतः बाकीच्या महाराष्ट्रामध्ये त्यांना जितक्या अपेक्षित होत्या तितक्या जागा मिळालेल्या नाहीयेत. नुकताच त्यांचा दिल्ली दौरा सुद्धा झालेला आहे. तो मुख्यमंत्री पदासाठी होता अशाही चर्चा झालेल्या आहेत. त्यांच्या दिल्ली दौऱ्याकडे, उद्धव ठाकरेंची आत्ताची विधानसभेची बॉडी लँग्वेज, या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहताय? मुळामध्ये उद्धव ठाकरेजी यांना मुंबईत यश मिळालं हे आकड्यावरचं सत्य आहे, पण ते अळवावरचं पाणी आहे. ज्या मतदारांच्या जीवावर त्यांनी यश मिळवलं ते मतदार आता त्यांच्या घरासमोर आंदोलन करायला निघाले आणि प्रश्न विचारतायत की वक्फ बोर्डाच्या विषयाच्या बाबतीत तुमचे सन्माननीय सदस्य हे 9 पळून का गेले? आजही मुंबईमध्ये तुम्ही सर्वदूर जर फिरला तर लक्षात असे येईल की अरविंद सावंत, अनिल देसाई, संजय दिना पाटील हे आमचे व्यक्तिगत मित्र असतील, पण हे आहेत कुठे? यांची उपयोगिता काय? मिळतायत की नाही? भेटतायत की नाही? नाहीच. मुंबईत सगळ्यात मोठा सण ज्याची सुरुवात झालेली आहे तो गोविंदा आणि गणेशोत्सव, यामध्ये भारतीय जनता पक्ष असेल, अन्य आमची एकनाथ शिंदेजींचा पक्ष असेल, हे त्या ठिकाणी बैठका घेऊन तिथल्या मूर्तिकारांचे, आमच्या गणेशोत्सव मंडळांचे, त्यांच्या विसर्जनाचे सगळे प्रश्न घेऊन आम्ही बोलतो. ही मंडळी आहेत कुठे? या मंडळींनी एकाही रुपयाचा नारळ फोडून त्या ठिकाणी विकास कामाला सुरुवात केली आहे दिसतच नाहीये. मुंबईकरांना जाणवायला लागलाय, त्याला जाणवायला लागलंय. काल परवा सुद्धा एक महिला माझ्याकडे आली आणि मला नाही, माहीमच्या TH कटारिया रोडवर सुद्धा बसणारे फेरीवाले आता टोपी घालून बसायला लागलेत. हे बळ कोणाकडनं आलंय? एका ख्रिश्चन वस्तीत असलेल्या मॅन्युअल गोन्साल्विस रोडवर सुद्धा आता एक विशेष धर्माची लोक तळणारे पदार्थ विकून त्या ठिकाणी स्टॉल लावू लागलेत. ही मतं कोणाला दिली म्हणून त्यांना बळ निर्माण झालंय? समाज या बांगलादेशच्या झालेल्या घटनाक्रमाच्या आधारावर स्वतःची मतं काढत असतो आणि म्हणून या सगळ्यामध्ये तो दोषी उभाटा सेनेला पाहतोय. हा आमच्या प्रचाराचा भाग नाहीये, कृपया करून आपण समजून घ्या. हा सत्यदर्शन जे त्याला होत आहे त्यातनं लोकांचा येणारा रिस्पॉन्स, चर्चा, सोशल मीडियावरच्या बातम्या समोर येत आहेत. खोटं आणि भ्रम या आधारावर मिळणारी मताचं जीवन हे खूप कमी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की भले त्यांची असलेली सूज ही कधीच उचलणार नाही असं त्यांना वाटत असलं तरी स्थानिक स्तरावरचा असलेला रोष हा मतपेटीतनं दिसेल, हे आमचं त्यातलं ॲनालिसिस आहे. पण राहता राहिला विषय या सगळ्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या झालेल्या दिल्लीच्या दौऱ्यावर काय मिळवलं उद्धव ठाकरेजींनी?
उद्धव ठाकरेजी त्या ठिकाणी गेले तर महाराष्ट्राला काही मिळावं म्हणून गेले? तुम्ही ज्या वेळेला दुसरा कोणी पक्षाचा गेला, एकनाथ शिंदेजी नीती आयोगाच्या बैठकीला गेले, देवेंद्रजी कुठल्या गृह खात्याच्या बैठकीला गेले, किंवा अजितदादा कुठल्या तरी सहकाराच्या बैठकीला किंवा त्या ठिकाणी असलेल्या GSTच्या बैठकीला गेले, किंवा तिघही कधी गृहमंत्र्यांना भेटायला गेले, की तुम्ही म्हणता ना, तुम्ही घुटणे टेकून आलात, झुकून आलात, तुम्ही आरोप करता ना महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकला. मग आता तुम्हाला काय म्हणायचं? उद्धवजी तुमचा पक्ष ढुंगणवर करून आला का? कुर्निसात करून आला दिल्लीला? का लपवले सोनिया गांधीजींबरोबर भेटल्याचे फोटो? बरं, तुम्ही महाराष्ट्रासाठी काही मिळवायला गेलात? अतिवृष्टी झाली म्हणून काहीतरी त्याच्यावरची मागणी करायला गेलात का? नाही. आमच्या मुंबईतना कोकणला गणपतीच्या काळात काही विशेष ट्रेन सोडाव्या म्हणून मागणी केली का? नाही. विद्यार्थ्यांसाठी, युवकांसाठी, माता भगिनींसाठी? नाही. तुमच्या घरावर केरे पाटील आणि मराठा आंदोलक ज्या वेळेला आले तेव्हा तुम्ही काय म्हणालात? उद्धवजी तुम्ही म्हणालात की आम्ही त्या ठिकाणी हा प्रश्न दिल्लीकडे सुटू शकतो, दिल्लीतच आम्ही नेऊ. मग दिल्लीत गेलात त्यावेळेला तुम्ही याच्यातली एखादी बैठक, अपॉइंटमेंट मागितलीत का? नाही. तुम्ही कशाला घेऊन गेला होतात कठोर? मला जास्ती जागा द्या, मला मुख्यमंत्री द्या. आणि म्हणून मी म्हटलं की उबाटा सेना तिथे जाऊन काँग्रेसवाल्यांची भांडी घासायला गेलात तुम्ही. आजही तेच म्हणीन. आणि मुंबईचा वडापाव आता तुम्हाला पसंत नाही, दिल्लीची नल्ली नेहारी पसंत आहे. तर ती नल्ली नेहारी उद्धवजींनी सांगावी मोठ्याची आहे की छोट्याची आहे? सर, तुम्ही असं म्हणजे आत्ता जे काही चालू आहे त्याच्यानुसार तुम्ही असं म्हणता की महाविकास आघाडीची ही सूज विधानसभेला उतरेल, पण महाविकास आघाडीवाले म्हणतात की त्यांची थोडी सूज उतरली आहे लोकसभेला, आता राहिलेली विधानसभेला उतरेल. आणि मध्ये ज्या काही बातम्या येत होत्या त्याच्या अनुसार भाजप, जो सगळ्यात महाराष्ट्रातला मोठा पक्ष आहे, तो विधानसभेला जास्तीत जास्त 60 ते 65 जागा जिंकेल असे एक अंदाज जे आहे ते बातम्यांमध्ये आले होते. तर भाजपचे मुंबई अध्यक्ष म्हणून, भाजपचे एक नेते म्हणून तुम्हाला काय वाटतं, खरंच भाजप इतक्या खालीपर्यंत जाईल का? तुमचा भाजपला किती जागा निवडून आणण्याचा काय तुम्ही उद्देश ठेवलेला आहे? आणि या ज्या चर्चा होत्यात इतक्या कमीपर्यंत येण्याच्या, म्हणजे ट्रिपल डिजिटवरून थेट डबल डिजिटवरती, मुळामध्ये या विषयाचं विश्लेषण थोडं अधिक सखोलतेने झालं पाहिजे. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही, आणि याचं आम्हाला दुःख आहे, सल आहे, आमची चूक सुद्धा आहे. याबद्दल मी पहिल्यांदा हे स्पष्ट केलं पाहिजे. पण यश कोणाला मिळालं? पक 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 करणारे संजय राऊत यांनी सांगावं ना. तुम्ही आमच्याबरोबर होतात शिवसेना म्हणून, त्यावेळेला तुम्ही जागा लढवल्यात किती आणि आता जागा लढवल्यात किती? आमच्याबरोबर असताना तुमचे खासदार होते 18, आता तुमचे खासदार झाले 9. तुम्ही हे लपवू पाहताय, हे लपवलं जाणार नाही. तुमची संख्या अर्ध्यावर आली. वाढ कोणाची झाली? वाढ काँग्रेसची झाली. पण त्यांची पण माणसं सोडून गेली. आणि विधानसभेला सुद्धा मी तुम्हाला सांगतो, विधानसभेला सुद्धा याच फॉर्म्युलावर उद्धवजींच्या पक्षाचे ओरिजिनली निवडून आलेले जे काही 50-60 लोक होती, तर ते 40 निघून गेले. पण ज्या 50 जागा ते निवडून आलेले होते हे 25 वर येतील. आणि वाढ काँग्रेसची करावी किंवा होईल याची टिमकी मारत फिरतील. काँग्रेसचे बी पक्ष झालाय उबाटा सेना. भारतीय जनता पक्ष, आमचं टार्गेट हे आम्ही जेवढ्या जागा लढू त्यातल्या 75 ते 80% जागा जिंकल्या पाहिजे त्याचं आहे. होय, काही एजन्सीज, काही लोक आकडे सांगतायत, त्याचा आधार काय तो त्यांनाच माहिती आहे. पण या एका प्रतिकूल आणि विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा महाराष्ट्रातल्या आम्ही जवळजवळ 122 ते 130 जागांवर आम्ही आमचं बलस्थान ठेवलेलं आहे महायुती म्हणून. मग यापेक्षा खाली होण्याचा विषयच कुठे येतो? बरं, आम्ही तर आकडा काही सांगितलाच नाही. मला याचं उत्तर विरोधक देतील का? ज्या दिवशी निकाल आले तेव्हा माननीय शरद पवार साहेब बोलले 192 जागा आमच्या निवडून येतील. माझ्यासोबत पृथ्वीराज चव्हाणांनी 1-2 दिवसांपूर्वी चर्चा केली. त्यांनी असं सांगितलं की 180 आम्ही पार करू महाविकास आघाडी म्हणून. मी पवार साहेबांचा एक मुद्दा पूर्ण करतो. 192 जागा निवडून येतील पवार साहेब बोलले. विधान परिषदेच्या निवडणुका जवळ आल्या तेव्हा त्यांना लक्षात आलं की सगळे पक्ष एकत्र राहणं आवश्यक आहे. तर ते म्हणाले 192 नाही 152 जागा निवडून येतील. आकडे कोण बदलतंय?
आता तुम्ही म्हणालात की बाबा म्हणाले 182. खरी तर परिस्थिती अशी आहे की बाबा स्वतःची जागा वाचवतील का? पण आज मला व्यक्तिगत काही बोलण्याचा मुद्दा नाही आहे. आणि माझं तर म्हणणं आहे ना स्पष्ट, एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्हाला जनसमर्थन मिळतं आहे. मी मुंबईपुरता उबाटा सेनेचं म्हणतोय. बर. तर उद्धवजींनी निवडणुकीला उभं राहावं. आमदारकीला. हो, यश मिळतंय, तुमचा चेहरा राज्यात चालतोय, हा दावा तुमचा आहे ना, हम्म. की राज्यातला चेहरा आमचाच आहे, आश्वासक चेहरा आमचाच आहे. राऊत सांगतायत आणि आम्हाला मतदारांचा सुद्धा आशीर्वाद आणि तुम्हीच सांगताय की महायुतीची सूज उतरणार आहे. मग उद्धवजींनी निवडणुकीत उभी राहावं. एक. आणि आदित्य ठाकरेंनी मतदारसंघ पळून उभं राहू नये. ते राहतात कुठे? ते वांद्रे पूर्वत राहतात. अच्छा, हा, राहायला. त्यांनी वांद्रे पूर्वत उभं राहावं. ज्या वेळेला निवडणुका जवळ येतात स्वतःच्या जवळ, त्यावेळेला उभं राहणार नाही, पळणार. उभं राहायचं असेल तर मतदारसंघ सोडून स्वतःचा दुसरीकडे पळणार. त्याच्यातच दिसतं की यांच्यामध्ये आत्मविश्वास नाही. एवढंच मी म्हणेन. आत्ता विरोधक ज्या पद्धतीने म्हणतायत की म्हणजे जसं मी तुम्हाला पृथ्वीराज चव्हाणांचं उदाहरण दिलं, ते असं म्हणाले की आत्ता आमच्या सगळ्यांमध्ये हा कॉन्फिडन्स आहे की आमचं सरकार येणार आहे, त्यामुळे आत्ता आम्हाला कोणी सोडून जाणार नाही, आमच्याकडे येणाऱ्यांची संख्या जी आहे ती आता वाढणारच आहे. आणि भाजपला काय म्हणतात, भाजपचं सरकार जाणार आहे या बॉक्समध्ये त्यांना आता लोकांनी टिक केलेलं आहे. आणि आता त्यामुळे लोकांची जी काही मानसिकता आहे, लोकसभेला अशी होती की नक्की काय होणार आहे ते माहिती नाही, मोदी तिसऱ्यांदा येतील की नाही, अशा बऱ्याचशा लोक दुविधेत होते. पण आता महाविकास आघाडीचं सरकार येणार या मानसिकतेत लोक आहेत आणि त्याच दृष्टीने मतदान होईल म्हणून मला वाटतं ही ते त्यांची भूमिका मांडतात. हे समाजमन नव्हे. ते तर हेच पण म्हणत होते की उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील, शपथविधीला आमच्या या, हे लिहिलंय त्यांनी. संजय राऊतांनी. आणि काँग्रेसने तर दावा केला होता की 3 डिजिट भाजप येणार नाही. मोदी प्रधानमंत्री झाले, समाजमन इथे आहे. समाजमन स्पष्ट आहे. समाजमनाने आम्हाला ज्या आकडे दिले त्यामध्ये सुद्धा त्यांना आम्हाला काही सांगायचं आहे, हे आम्ही नम्रपणे मान्य करतो. समाजमन काँग्रेस बरोबर नाही, समाजमन महाविकास आघाडीबरोबर नाही. समाजमन स्थिर सरकार, सुरक्षित विचार आणि विकासाचा आकार. आणि त्यामुळे स्थिर सरकार महायुती देऊ शकते. आणि मी आज आपल्या ठिकाणी घोषित करतोय, जागा वाटपाच्या तिढ्यावर महाविकास आघाडी फुटेल. बनवाबनवी करून जर ते एकत्र राहिले तर ज्या दिवशी निकाल लागेल त्या दिवशी फुटेल. बर. हे स्थिर राहूच शकत नाहीत. एका पक्षात स्थिर राहू शकत नाहीत. आजही प्रत्येकाची अपेक्षा आहे. नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार दोघांनी बाशिंग बांधलेत. सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी बाशिंग बांधलेत. उद्धवजींनी तर घोषितच केलंय अलिखित, आदित्य नाही तर मी. हे वाटेकरी एका मुख्यमंत्र्याच्या खुर्चीचे एक एक लचके तोडतील. जनता समाजमने ओळखते. आणि वर केंद्रातलं स्थिर सरकार महाराष्ट्राच्या विकासाला प्राधान्य देऊन काम करू शकते. जर खाली सरकार आपल्या समाज मनातल्या विचाराचं आलं तर हे लोकांना माहिती आहे. पण सर, तुम्ही म्हणालात की तिथं म्हणजे प्रत्येकाला मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पडतात, प्रत्येकाला मुख्यमंत्री व्हायचं. पण इकडं ऑलरेडी एक माजी मुख्यमंत्री आहेत, एक उपमुख्यमंत्री आहेत, जे स्वतः अजित पवारांनी आताच झालेल्या एका कार्यक्रमात ती खदखद बोलून दाखवली की माझा अनुभव या दोघांपेक्षा सुद्धा जास्त आहे. त्याच्यावरून त्यांची मुख्यमंत्री पदाची अपेक्षा व्यक्त होते. त्यांच्या पक्षातले पदाधिकारी सातत्याने म्हणत असतात दादा मुख्यमंत्री होणार म्हणून. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांची इच्छा सतत प्रकट होताना दिसते. अशा परिस्थितीत हा मेळ कसा साधला जाणार आहे निकालानंतर? मला असं वाटतं की काय चुकीचं आहे. अजितदादांच्या कार्यकर्त्यांना ते सर्वोच्च पदावर बसावे असं वाटणं चुकीचं नाही. मग सर, महाविकास आघाडीचं पण तसंच आहे. मी येतो ना त्या मुद्द्यावर. भाजपच्या कार्यकर्त्यांना देवेंद्रजीच मुख्यमंत्री व्हावे हे वाटणं स्वाभाविक आहे. एकनाथ शिंदेजींच्या पक्षालाही त्यांचा मुख्यमंत्री व्हावा हे स्वाभाविक आहे. पण आम्ही तिघांनी म्हणून घोषित काय केलं आहे, एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात आज सरकारमध्ये आहोत, त्यांच्या नेतृत्वात आम्ही इलेक्शन लढतो असं त्यांनी घोषित करावं ना महाविकास आघाडीने. ही स्पष्टता जी आमच्याकडे आहे, एक. आणि दोन, कुरघोड्यानं नाही करत आम्ही एकमेकावर. यांच्यापैकी कोणीही काहीच कुरघोडी केलेली नाही. अनुभवी तर दादा आहेतच ना, कोण नाही म्हणेल.
पण म्हणून त्यांनी त्यांच्या कर्तृत्वात, वागणुकीत किंवा अन्य संघटनात्मक कामात कुरघोड्यांचं राजकारण केलं असं चित्र नाही आहे. 3-3 दिवस उद्धवजींनी त्यांचे शरद पवारांचे फोन उचलले नाही. याला काय म्हणणार तुम्ही? याला काय म्हणणार? मला आज त्याच्यावर भाष्य करायचं नाही. पण राजकारणामध्ये अपेक्षा असणं स्वाभाविक आहे. पण त्याला अपेक्षांबरोबर एकत्रित जिंकण्याच्या सहमतीच्या स्वभावाचं वैशिष्ट्य महायुतीकडे आहे, जे महाविकास आघाडीकडे नाही. सर, शेवटचा प्रश्न. अजित पवार तुमच्यासोबत महायुतीत आहेत. अजित पवारांच्या कॅम्पेनिंगचा रंग बदललाय. सगळीकडे ते गुलाबी जॅकेटमध्ये आम्हाला दिसत आहेत. त्यांच्या बसेसपासून त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाचे त्यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केलेली आहे. पण याच अजित पवारांवरती RSSच्या मुखपत्रातनं जे आहे ते आरोप करण्यात आलेले आहेत. अजित पवारांना घेऊन काहीच फायदा झालेला नाहीये भाजपला, अशा पद्धतीचे गंभीर आरोप आहेत ते. तुम्ही स्वतः RSS मधून येता, तुमची पार्श्वभूमी ABVP आणि RSSची आहे. तर मला एक RSSचा कार्यकर्ता म्हणून तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही काय विचार करता अजितदादांच्या महायुतीसोबत असण्याबद्दल? मला वाटतं आमच्या संघाच्या मासिकाला लिहिण्याचा संपूर्ण अधिकार त्यांचा आहे. त्याच्यावर मी टीका टिप्पणी करण्याची काही गरजच नाही आणि ती मी करणारही नाही. मला प्रश्न विचाराल तर महायुती म्हणून आम्ही एकत्र राहिलो, महायुती एकत्र लढलो आणि अजितदादा महायुतीचा असणं याचा आम्हाला फायदाच झाला, नुकसान झालेलं नाही. तुम्हाला ते म्हणजे RSSचे तुम्ही कार्यकर्ते असून सुद्धा तुम्हाला त्यांच्या असण्याशी काही प्रॉब्लेम नाही म्हणजे अजिबात? मला वाटतं महायुती म्हणून आम्ही एकत्र असण्याचं मला काही अडचण नाही. निश्चित सर. तर आपण बऱ्याच मुद्द्यांवर आज चर्चा केलेली आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुका, भाजपची रणनीती विधानसभा निवडणुकीसाठी, त्याच पद्धतीनं महाविकास आघाडीमध्ये अनेक मुख्यमंत्री पदाचे चेहरे आहेत. महाविकास आघाडी आत्ता फुटेल किंवा ती निवडणुकीनंतर फुटेल असा दावा आशिष शेलार यांनी केलेला आहे. आगामी काळामध्ये आपण आणखी नेत्यांच्या सुद्धा अशाच मुलाखती घेणार आहोत. विधानसभेचं आता रणशिंग जे आहे ते फुंकलेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये आणखीन कोणते नेते तुम्हाला बोलबिडू चर्चामध्ये पाहायला आवडतील त्या मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. अशाच माहितीपूर्ण मुलाखतींसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.